श्री स्वामी समर्थ वैशाली रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आपण व्हेज मिक्स चिला बनवत आहे। त्यासाठी ते साहित्य घेतले, पालक घेतले, मिक्स कडधान्यामध्ये मी मूग, मटकी, हिरवी मिरची, मक्याचे दाणे आणि लसूण घेतलं आहे। आणि इकडे मी शिमला मिरची, कांदा, काकडी थोडी घेतली, गाजर घेतले किसून आणि टोमॅटो घेतले। आणि पिठामध्ये मी ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, बेसन पीठ, नाचणी पीठ आणि तांदूळ पीठ घेतले। तर हे आपण सगळं मिक्स करूया। सुकं पहिल्यांदा आपण मिक्स करून घेऊया सगळे पीठ आणि नमक, हळद वगैरे, कडधान्य, मका वगैरे आपण मिक्सरला लावून वाटून घेणार आहोत। आणि बाकीचे हे गाजर वगैरे कापून ठेवलेले तसेच टाकणार आहोत। हळद घालून घेते 1 चमचा, मी इथे 1.5 चमचा नमक घालते, कमी पडलं तर आपण वरून टाकून घेऊ परत। ओवा घेतला आहे एक अर्धा चमचा, तो क्रश करून मिक्स करूया। जिरं घेते थोडंसं, याच्यामध्ये तीळ टाकलं तरी पण छान लागतं, पण माझ्याकडे नव्हतं तीळ म्हणून मी नाही टाकलं याच्यामध्ये। हे आपण वाटलेलं घेतले, पालक, कोथिंबीर, कडधान्यामध्ये मूग, मटकी आणि मिरची, लसूण होता। आणि आता हे आपण कापून घेतलेला कांदा, टोमॅटो, गाजर, शिमला मिरची आणि काकडी इत्यादी, आता हे सगळं मिक्स करून घेऊया। होईल तर हाताने मिक्स करा, कारण हिरव्या मिरचीमुळे मी हाताने मिक्स नाही करू शकत, मला हाताला त्रास होतो परत, म्हणून मी पहिले मिक्सरने मिक्स करते, नंतर पळीच्या साहाय्याने मिक्स करेन। पाणी साधारण 1 ग्लासभर लागेल याला, एवढ्याला। हे बघा, राहिलेलं मी पळीच्या साहाय्याने मिक्स करून घेतलं आहे, अजून थोडं पाणी लागेल। अशा प्रकारे याचा आपण धपाटा पण बनवू शकतो डायरेक्ट, पण मी डायरेक्ट हे चिला केलं आहे। डायरेक्ट आपलं इडलीचं हे ढोशाचं बॅटर टाकतो त्या पद्धतीने आपण टाकून घेणार आहोत। तर इथे मी गॅस पेटवून तवा ठेवला आहे आणि हा पहिला चिला आपण पसरवून घेतलेला आहे। हा पहा अशा प्रकारे बनतो, मऊ लुसलुशीत एकदम। तूप घालून घेऊया, दोन्ही बाजूने तूप लावून भाजून घेऊया व्यवस्थित, डाग पडेपर्यंत। मुलं जेव्हा भाजी वगैरे खायला मागत नाही ना, कडधान्य वगैरे, तर त्यांना अशा प्रकारे बनवून द्यायचं, म्हणजे ते बरोबर खातात। माझा मुलगा कडधान्य, मका वगैरे खायला नाही मागत, मग मी या पद्धतीने बनवून देते, मग बरोबर खातो तो पण। अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे, पळीवर पहिलं ओतून घ्यायचं आहे, पळीने ते उचललं जाते म्हणून मी पॅच्युलाच्या साहाय्याने पातळ असं पसरून घेत आहे। अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे। जिथं आपल्याला जाड दिसेल तिथं कांदा वगैरे आलेला असतोय, बाकी ते पातळ पसरलं गेले। तूप घालून घेऊया आपण याच्यावरती, लुसलुशीत असे झालेत, एकदम मऊ। तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा, लाईक आणि सबस्क्राईब पण करा। आणि एकदा अशा पद्धतीने चिला करून बघा, नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी मुलांच्या। पहिल्यांदा मी काळ्या तव्यामध्ये घालून बघितलं होतं, पण त्याला चिटकतोय म्हणून मी परत ढोशाच्या तव्यामध्येच घातला आहे। ढोशाच्या तव्यामध्ये उत्तम निघतो। मी हा तवा खास धपाटे, पराठे आणि असा चिला वगैरे बनवण्यासाठी केलेला आहे।
याच्यामध्ये फक्त मी हेच करते. डोसे काढण्यासाठी माझा दुसरा तवा आहे. तर अशा प्रकारे मी तिसरा पण घालून घेते. असं पळीभर बॅटर ओतून परत पॅच्युलाच्या साहाय्याने पसरून घ्यायचं आहे. हा पहा कसा लुसलुशीत मऊ झालेला आहे. हा थंड झाल्यावर मी दाखवलं तुम्हाला. थँक्यू.